नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. महामुलाखतच्या एका नव्या पुष्पामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस न्यूज डंकासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण 3 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी न्यूज डंकाची सुरुवात झाली होती, शुभारंभ झाला होता. आणि आजच्या या विशेष दिवशी आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते सुद्धा विशेष आहेत आणि ज्यांचा फार तपशीलवार परिचय देण्याची गरज नाही आहे. आज आपल्यासोबत आहेत भाजप नेते सुनील देवधर. सुनीलजी नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. आज तुमची जी मुलाखत आम्ही घेणार आहोत ती सुनील देवधर एक कारसेवक म्हणून घेणार आहोत. आणि कारण देशभरामध्ये राम मंदिराचा जबरदस्त माहोल आहे आणि 1990ची जी कारसेवा झाली होती त्या कारसेवेमध्ये अंधेरी नगरातून जे तरुण गेले होते त्यांचं नेतृत्व तुम्ही केलं होतं. तर जरा आपण फ्लॅशबॅकमध्ये जाणार आहोत, त्या संपूर्ण काळाबद्दल तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. मी नुमवीय 10वी माझी नुमवीतनं झाली पुण्यामध्ये. कबीरबाग शाखेत जायचो. वडील तरुण भारतचे संपादक होते. ते मुंबईला आले लोकसत्ताचे सहसंपादक म्हणून. कॉलेज करायला मी मुंबईला आलो त्यांच्याबरोबर आणि शाखेत जायला सुरुवात केली. अंधेरी पूर्वमध्ये संभाजी सायम शाखेचा मुख्य शिक्षक, मग कार्यवाह, मग मंडळाचा बालशाखा प्रमुख, मग मंडल सहकार्यवाह आणि आपल्या अंधेरी पूर्व नगराचा मी महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख झालो 1988 साली. आणि त्यावेळेला राम जन्मभूमी आंदोलन खूप मोठ्या प्रमाणावरती देशभरामध्ये हळूहळू ग्रीप घेत होतं आणि विश्व हिंदू परिषदेने रामशिला पूजनाचा कार्यक्रम केला. ती कल्पना अशी होती की सुरुवातीला राम जन्मभूमीसाठी तर साधू संतांनी लढाया केल्या आणि बलिदानं दिली. आज जी अयोध्या आहे त्याच्या आजूबाजूचा सगळा जो परिसर आहे त्या साधू संतांच्या छावण्या होत्या. छावणी कोणाला म्हणतात? लष्कराची छावणी असते. तर हे सगळे साधू संत लढवय्ये होते आणि राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी त्यांनी रक्त सांडलं होतं. पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या उत्तर प्रदेश इकाईनी हा विषय हातात घेतला. अखिल भारतीय सभेनी हा ठराव पास केला की राम जन्मभूमी मुक्तीसाठी आम्ही काम करणार. पण सुरुवात उत्तर प्रदेशात झाली. त्याच्या जागृतीसाठी, कारण अयोध्या आणि आसपासच्या लोकांना माहिती होतं की इथे राम जन्मस्थानावरती एक बाबरी ढाचा उभा आहे आणि त्याच्याबद्दल भावनाही होती की तो मिळाला पाहिजे. आणि त्यांच्यासमोर सगळा संघर्ष सुरू होता आणि कोर्टामध्ये केसही चाललेली होती. तर विश्व हिंदू परिषदेने राम जानकी रथयात्रा काढली जागृतीसाठी. आणि त्यावेळेला असं होतं की रामलला जे आहेत ते जेलमध्ये बंद होते. लोकांना दर्शन घेता येत नव्हतं. फक्त एक पुजारी सकाळ संध्याकाळ जायचा आणि पूजा करून यायचा. आंदोलन असं होतं ताला खोलो. आणि ताला खोलो आंदोलनामध्ये त्यावेळेला राजीव गांधी पंतप्रधान होते. उत्तर प्रदेशातही काँग्रेसचंच राज्य होतं. साधारण इंटेलिजन्सचे त्यांच्याकडे रिपोर्ट असे होते की हे जर आपण केलं नाही तर आपल्याला पॉलिटिकली महाग पडेल. विश्व हिंदू परिषदेचं काही त्यात पॉलिटिकल नव्हतं आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये आलेलाही नव्हता खुलून. पण मग त्या काळामध्ये रामललांना जेलमधनं बाहेर काढण्यात आलं, म्हणजे लोकांना दर्शनासाठी मोकळं झालं. मग राम जन्मस्थानावरती भव्य राम मंदिराची निर्मितीचं आंदोलन चालू झालं. मग आंदोलन चालू झालं तर रामशिलाची कल्पना. जरा तुम्ही साल सुद्धा सांगा, कारण म्हणजे लोकांना तो घटनाक्रम नेमका कोणत्या वर्षी झाला ते सुद्धा जरा लक्षात येईल. माझ्या आठवणीप्रमाणे 86 साली तालाखोलो आंदोलन झालं आणि त्याच्यानंतर राम मंदिराची घोषणा झाली की ते जे चित्र आहे राम मंदिराचं ते त्यावेळेला प्रकाशित झालं. आणि 88 साली रामशिला पूजन घोषित झालं. 89 साली ते 88 आणि 89 हा जो कालावधी आहे याच्यामध्येही रामशिला पूजनाचे कार्यक्रम झाले. देशाच्या प्रत्येक गावामध्ये रामशिला पूजायची. तिथे राम मंदिर विषय काय आहे तो लोकांना सांगायचा आणि त्यांनी आपल्या गावातनं राम मंदिरासाठी एक वीट पाठवायची, अशी ही कल्पना होती. तर त्या रामशिला पूजनाच्या कार्यक्रमांची अंधेरी पूर्वची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली. आणि कारण मी महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख, मी स्वतः त्यावेळेला कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवायचो, शाळेमध्ये आणि ज्युनियर कॉलेजमध्ये, आणि युवकांमध्ये खूप चांगला संपर्क होता. तर मला असं वाटलं होतं की एक 35-36 रामशिला पूजनाचे कार्यक्रम अंधेरी पूर्वमध्ये होतील
की संघाच्या शाखा होत्या किंवा भाजपचे लोक होते, कोणी मजदूर संघाचं होतं. पण नंतर ज्यावेळेला त्या पूजनाचे कार्यक्रम व्हायला लागले ते इतके मोठ्या प्रमाणावरती पिकअप करायला लागले, मागणी वाढायला लागली. मग आमच्याकडे पण या, आमच्याकडे पण या, आणि मग ते खूप लांबत गेलं आणि मोठ्या प्रमाणावर म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे 87 कार्यक्रम अंधेरी पूर्व नगरामध्ये मी रामशिला पूजनाचा प्रमुख असताना झाले. त्याच दरम्यान मला एक कल्पना सुचली की हे जे कार्यक्रम आहेत ह्यांना कार्यकर्त्यांचं बळ मिळालं पाहिजे, म्हणून मी एक हिंदू संमेलनाचा कार्यक्रम अंधेरीमध्ये विजयनगर सोसायटीवर घेतला. तेव्हा विजयनगर एक केंद्र होतं, अंधेरीपूरचं केंद्र होतं तिथे, आणि मोठं मैदान होतं ते. तर ते संपूर्ण मैदान ओव्हरफ्लो आणि सगळे युवक होते आणि एक अप्रतिम कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. मग रामशिला पूजनानंतर प्रत्यक्ष कारसेवेला जायचं. आता कारसेवेला जायचं तर ह्याची जागृती करण्यासाठी जे कार्यक्रम झाले पाहिजेत त्याच्यामध्ये काही संतांची खूप मोठी भूमिका होती. सगळ्यात पहिली भूमिका तर श्रद्धेय अशोकजी सिंघलांची होती की त्यांनी या सगळ्या देशभराच्या साधू संतांना एकत्र करून त्यांची मोट बांधून संपूर्ण देशामध्ये एक जागरण करण्याचा खऱ्या अर्थाने सूत्रधार जर कोणी असेल तर ते श्रद्धेय अशोकजी सिंघल. आणि खरोखर कठीण काम होतं, संतांची मोट बांधणं. म्हणजे माझी खुर्ची तुझ्या खुर्चीपेक्षा 1 इंच कमी का जास्त का याच्यावरती रुसून बसणारे अशी परिस्थिती होती. तर त्या सगळ्यांना धर्माच्या कामासाठी, देशाच्या कामासाठी आपले अहंकार विसरून एकत्र एका मंचावर आणायला भाग पाडण्यासाठी किती हंबल, किती विनम्र अशोकजी सिंघल होते आणि त्यांना व्हावं लागलं याची कोणी कल्पनाच नाही करू शकत. किती जणांच्या पाया पडावं लागलं, किती जणांच्या पाया पडावं लागलं असेल, किती जणांचे हेवे दावे त्यांना दूर करावे लागले, लुब्रिकंटचं काम करावं लागलं असेल. आणि ते संघाचा प्रचारक करू शकतो, ते संघाचे प्रचारक होते. आणि त्यात साध्वी ऋतंभरा आणि आचार्य धर्मेंद्र हे असे 2 वक्ते होते, तेजस्वी ओजस्वी वक्ते होते की ते भाषण करायला लागले की युवकांचं रक्त सळसळायचं. म्हणजे मला आठवत आहे की साध्वी ऋतंभरा येणार आहेत आणि कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 6ची दिली आहे. 5 वाजता चिटपाखरू नसायचं. आम्हाला भीती वाटायचं काय होणार कार्यक्रमाचं. आणि 5:45 होईपर्यंत असे भयंकर संख्येने 4ही बाजूनी लोक रस्त्यावर, काही सतरंजा नाही घातलेल्या, काही नाही, मांड्या ठोकून बसलेत, सगळे छज्जे दिवार सगळ्या भिंतीवरती वगैरे खिडक्यांमध्ये सगळीकडनं खचाखच लोक भरलेले. साध्वी ऋतंभरा आणि आचार्य धर्मेंद्र कविता प्रचंड त्या काळामध्ये, इस हिंदू के शब्द पे तुमने इतना क्यों कोहराम मचाया, लगता है कि बाप तुम्हारा लंदन या जापान से आया, कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है, पैगंबर जयंती को कबूल गए तुम, राम नवमी की छुट्टी को भूल गए तुम. विश्वनाथ प्रताप सिंगांना त्यांनी प्रश्न केला होता की पैगंबर जयंतीला त्यांनी सुट्टी दिली, रामनवमीला सुट्टी नव्हती. अशा असंख्य गोष्टी त्यांनी लोकांच्या समोर ठेवून भूमिका स्पष्ट केली की हे का झालं पाहिजे. त्याच्यातनं प्रेरणा मिळाली. मग कारसेवेची डेट आली नक्की. देवोत्थान एकादशी हा एक असा सण आहे की 4 महिने चातुर्मास जो असतो, मुहूर्त, 4 महिने चातुर्मास जो असतो हा एक असा सण आहे किंवा मुहूर्त आहे की 4 महिन्याचा जो चातुर्मास असतो त्याला विष्णू देव जे आहेत, भगवान विष्णू हे आधी झोपी जातात आणि 4 महिने ते निद्रावस्थेत असतात. त्यावेळेला श्रावण वगैरे सगळे महिने, आणि मग त्याच्यामध्ये भगवान शंकराचं महात्म्य असतं, ते जागृत असतात, म्हणून सगळे शंकराचे सण बघायला मिळतात. गणपती बाप्पाही त्या काळात येतो. देवोत्थान एकादशीच्या वेळेला विष्णू पुन्हा जागे होतात. तर या देवोत्थान एकादशीला हा मुहूर्त बघून कारसेवेची घोषणा करण्यात आली. त्याच्या आधी शिलान्यासाचा एक कार्यक्रम झाला होता, ते सांगायचं राहिलं की राम जन्मभूमीचं मंदिर आम्ही निर्माण करायला सुरुवात करतो आहोत. तर आम्ही शिलान्यासानी, कुठली वास्तू बनते, इमारत बनते तर शिलान्यासानी सुरुवात होते. तर तो जो विवादित ढाचा होता त्या ढाच्याच्या समोरची सगळी जमीन ही वेगवेगळ्या आखाडे, मंदिर वगैरे यांच्या मालकीची होती. ती राम जन्मभूमी न्यासानी विकत घेतली आणि त्याची तिथे अशी जागा बनवली. आणि तो जो स्ट्रक्चर डोळ्यासमोर होतं की असं मंदिर असेल, त्याचं सिंहद्वार म्हणजे जिकडनं प्रवेश करायचा
तिथे एका दलित व्यक्तीच्या हस्ते विश्व हिंदू परिषदेने राम मंदिराचा शिलान्यास केला आणि त्या शिलान्यासाला कोर्ट मना नाही करू शकलं. याचं कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या जमिनीमध्ये जर काही ॲक्टिव्हिटी करता तर ती लिगल आहे, त्या ढाच्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि विश्व हिंदू परिषदेचा स्टँडच असा होता की कोर्टाचा फैसला येऊ देत ना, आम्हाला काही म्हणणं नाही. कोर्टाचा फैसला आमच्या विपरीत आला तर मग पुढे काय करायचं ते आम्ही बघू, पण तोपर्यंत हे जे आमच्या जागी जे मंदिर बांधण्याचं काम आहे आम्ही करू ना. आणि त्याच्यामुळे ते लिगल असल्यामुळे ते कोणी अडवू शकलं नाही. शिलापूजनानंतर मग मंदिर बांधायला सुरुवात करायची. मग संपूर्ण देशामध्ये आवाहन केलं गेलं की तुम्ही कार सेवेला या. लोकांना कार सेवा या शब्दाबद्दल कुतूहल आहे की हे काय आहे. ॲक्च्युली ते कर सेवा आहे, पण शीख गुरूंच्या परंपरेमध्ये शीख समाजाला एक सगळ्यांनी येऊन आपल्या हस्ते कामं करायची अशी एक शिकवण आणि अप्रतिम शिकवण आहे. ते अप्रतिम प्रॅक्टिस आहे त्याची. म्हणजे करोडपती एखादा जरी सरदार असेल तरी तो गुरुद्वारामध्ये आल्यानंतर सगळ्यांच्या चपला हातात घेऊन स्टँडमध्ये ठेवण्याचं काम करतो. म्हणजे तो कार सेवा करतो, स्वच्छता करतो, कार सेवा करतो. मंदिराच्या एकूण व्यवस्थेमध्ये योगदान, लंगरमध्ये वाढतो, कार सेवा, लंगर जेवण बनवतो, कार सेवा, ते आहे कर सेवा. पण ते पंजाबी लोकांच्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये मेरा कार इधर आहे. आपल्याला वाटतं की त्याची कार, तर त्याला म्हणायचं माझं घर इकडे आहे. ते घला क म्हणतात आणि घरला कॉर म्हणतात. तसं ते प्रोनाऊन्सिएशनमध्ये कार सेवा आहे. तर विश्व हिंदू परिषदेने तो पॉप्युलर शब्द जो होता कार सेवा तो उचलला आणि देशभरामध्ये कार सेवक म्हणून तिकडे जायचं. आणि आमच्या ज्या त्यावेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये हे अगदी स्पष्ट सांगण्यात आलं की कठीण आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव आहेत आणि त्यांचा राम मंदिर निर्मितीला विरोध आहे. आणि अगदी स्पष्ट शब्दात त्यांनी विरोध केला होता. याचं कारण काँग्रेसचं राज्य गेलं होतं आणि रामशिला पूजनाच्या नंतर संपूर्ण देशभरामध्ये एक जागृती जी झाली त्याच्यातनं माझ्या आठवणीप्रमाणे 86-88 जागा भाजपच्या निवडून आल्या होत्या आणि लोकसभेच्या. आणि विश्वनाथ प्रताप सिंग हे पंतप्रधान झाले होते आणि भाजपच्या सपोर्टवर ते पंतप्रधान, बाहेरून पाठिंबा होता. पण ते जे राज्य होतं ते मुलायमसिंग यादवांचं होतं आणि मुलायमसिंग यादव यांच्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच ती जातीय गणितं की यादव आणि मुस्लिम मिळून मी सत्तेवर येऊ शकतो. तर यादव स्वतःच असल्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स होता यादव मतं मिळतील. मुस्लिम कन्सॉलिडेट करायची असतील तर राम मंदिराला कठोर विरोध करायचा. समाजवाद्यांचं मला वाटतं वैशिष्ट्य आहे की एकीकडे जातीला विरोध करायचा आणि दुसरीकडे जातीच्या भिंती मजबूत करायच्या आणि त्या मजबूत करण्यासाठी हिंदुत्वाला विरोध करायचा. बिलकुल. आणि तीच लाईन त्यांनी उत्तर प्रदेशामध्ये आणि लालूंनी बिहारमध्ये धरली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये लालकृष्ण अडवाणीजींनी रथयात्रा काढली सोमनाथ ते अयोध्या. सोमनाथ का? तर भारत स्वतंत्र झाल्यावर सोरटी सोमनाथ ज्याला आपण म्हणतो ज्योतिर्लिंग, त्या ठिकाणी देखील मशीद उभी होती आणि त्या आवारात अनेक अशा छोटी मोठी थडगी आणि मशिदी वगैरे होती. तर त्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी स्पष्टपणे सांगितलं की सोमनाथामध्ये भव्य मंदिराचा निर्माण होणार. पंडित नेहरूंनी त्याला विरोध केला. त्यांना ज्यावेळेला बोलवण्यात आलं त्यावेळेला त्यांनी नकार दिला. वल्लभभाई पटेलांनी गुजरातच होता, होमस्टेट होतं, बुलडोझर लावून सगळ्या मशिदी साफ करून मस्त मंदिर त्या ठिकाणी बनवलं होतं. पंतप्रधान नाही आले त्यावेळेला. राजेंद्र प्रसाद आणि मल्लिकार्जुन खरगे हे आज जे करतायत त्याची मुहूर्तमेढ जवाहरलाल नेहरूंनी त्यावेळी. बिलकुल बिलकुल. जवाहरलाल नेहरूंचेच त्यांच्यावर संस्कार आहेत, त्यांची लिगसीच ते पुढे नेत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काही वेगळी अपेक्षा करण्याचं काही कारणही नाही आहे. आणि ज्या क्षणी त्यांनी असं म्हटलं की आम्हाला आमंत्रण आलं आहे पण आम्ही जाणार नाही तिथे, मला गोस्वामी तुलसीदासांचा एक दोहा लगेच आठवला, भूत पिशाच निकट नाही आवे, रामबीर जब नाम सुनावे. आणि त्याच्यामध्ये ते स्वाभाविक होतं की हे जाणारच नाहीत तिकडे. नेहरूंनी जायचं नकार दिला आणि राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद गेले आणि अयोध्या
आंदोलनाच्या वेळेला लालकृष्ण अडवाणीजींनी सांगितलं जर सोमनाथ होऊ शकतं तर अयोध्या का नाही, आणि म्हणून त्यांनी सोमनाथाहून अयोध्येकडे रामरथ काढला. तो अंधेरीतही आमच्या सभा झाली होती. वर्टेक्स विकासचा जो चौक आहे त्याच्यामध्ये अडवाणीजी आले होते आणि त्यावेळेची त्यांची भाषणं म्हणजे एकदम म्हणजे मुख्य म्हणजे भाजपनी तो मुद्दा उचलल्यामुळे त्याला एक पॉलिटिकल पाठिंबा मिळाला. बरोबर. आणि भाजपलाही एक पॉलिटिकल पाठिंबा हिंदूंचा मिळाला, ज्याचा स्वाभाविक त्यांच्या सीट ज्या आहेत त्या 2 वरून 88 पर्यंत पोहोचण्याचं काम हे प्रभू रामचंद्रांच्या कृपेनी आणि अडवाणीजींच्या महत्प्रयासाने झालेलं आहे. मग या रामशिला पूजनामुळे ते झालं आणि त्याच्यानंतर ती रथयात्रा झाली. मुलायम सिंग यादवांनी सांगितलं की मैं अयोध्ये में तिनके को घुसने नहीं दूंगा, परिंदा भी पर नहीं मारेगा, असं त्यांचं वाक्य होतं. उत्तर प्रदेश में परिंदे को पर नहीं मारने दूंगा, अयोध्या में तिनके को भी घुसने नहीं दूंगा. ही 2 सेंटेन्सेस होती, दरपोक त्या होत्या. केवळ मुस्लिम तुष्टीकरणासाठी मतपेटीचं राजकारण, दुसरं काही नाही. आता अशा परिस्थितीमध्ये हे नक्की होतं की उत्तर प्रदेश सरकार विरोध करणार, पण आपल्याला कारसेवा करायची आहे. मग कुठल्या परिस्थितीला सामना करावा लागेल माहिती नाही ना. म्हणून आमची उत्कर्ष मंडळामध्ये ज्यावेळेला बैठक झाली की तुम्ही जाताय कारसेवेला, पण हे लक्षात ठेवा मग तुम्ही कोरडा शिधा सोबत घेऊन जा, म्हणजे खाकरा पापड सुका चिवडा वगैरे, कारण तुम्हाला कुठे जेवायला मिळेल की नाही काही सांगता येत नाही. काय होईल याची काहीच गॅरंटी नव्हती. जेलमध्ये टाकतील, मारपीट होईल, खायला मिळणार नाही, राहायला मिळणार नाही. म्हणजे अशा एका धाडसाला आम्ही स्वीकारलं होतं की ज्याचं भवितव्य पूर्णपणे अंधारात होतं, इथपर्यंत की पुन्हा घरी येऊ की नाही याची खात्री नव्हती. पण तेव्हाही गोळ्या चालतील, म्हणजे मुलायम सिंग यादव सरकार गोळीबार करेल असं कोणाला फारसं वाढलेलं नव्हतं, पण त्यांनी ते केलं. नाही, पण काहीही होऊ शकतं मध्ये ते होऊ शकतं. तर मला आठवतं आहे की ज्या ट्रेनमधनं आम्ही गेलो तर प्रयागराज, ज्याला पूर्वी अलाहाबाद म्हणायचे, त्याच्या आधी झांसी येतं. तर मध्यरात्री झांसी आलं आणि झांसीवर आमच्या डब्यावरती दगडफेक झाली आणि थाडथाड थाडथाड आवाज आल्यावर आम्ही पटापट ते जे पत्र्याचे जे खिडक्या असतात त्या खाली केल्या. आणि थंडी होती आणि रात्रीच्या वेळेला म्हणजे थोडं टेन्शन झालं, कारण मुसलमानांना भडकवलेलंच होतं. तर त्यांनी असं काहीतरी करणं वगैरे, खूप असं चाललं होतं राज्यामध्ये. लाखो कारसेवक येत होते, मेघालयातनं गेलेले आहेत, आसाममधनं गेलेले आहेत, अरुणाचलमधनं गेलेले आहेत, अंदमान निकोबारमधनं गेलेले आहेत, तमिळनाडूतनं गेलेले आहेत, केरळातनं गेलेले आहेत, लक्षद्वीप सोडून सगळीकडनं कारसेवक गेले होते लाखांच्या संख्येने. आता त्याच्या रिॲक्शन्सही होत होत्या. मग पहाटे मला असं आठवते की 4-5च्या सुमारास प्रयागराज स्टेशन आलं आणि आम्ही त्या खिडक्या उघडल्याच नव्हत्या, कारण थोडंसं भीती वाटत होती काय असेल. आमच्या खिडकीवरती टकटक झाली. तर कोणी उघडायचं, तर मला बोलवलं, मी ती खिडकी उघडली तर एक असा डोक्याला पंचा बांधलेला भगव्या रंगाचा एक युवक होता, खुरटी दाढी होती, हातामध्ये दातून घेऊन, म्हणजे त्या याची कांडी, बबुळीची किंवा निमची कांडी असा तो चावत चावत होता. त्यांनी आमच्याकडे बघितलं नाही आणि त्यांनी सांगितलं अंधेरी पूर्वनगर, त्यांनी सांगितलं पार्ले भाग 126, आपको अग्रवाल धर्मशाला जाना है, संगम में जाइए. नाही, तो बघत नव्हता, त्यांनी फक्त सूचना दिली आणि तो निघून गेला. वी वेर शॉक्ड. काय मॅनेजमेंट आहे, काय म्हणजे देशभरातनं लाखो लोक येत आहेत आणि कोण कुठनं येणार आहे, कुठल्या गाडीने येणार आहे, त्यांनी कुठे जायचं आहे, ह्याचं नियोजन काय अफलातून आहे. आणि त्यांनी बरोबर आमच्या बोगीपाशी येऊन हे बोलून आमच्याकडे बघितलं आणि निघून गेला. मग आम्हाला कळलं काय करायचं आहे ते. आम्ही उतरलो, सगळे संगमावर गेलो, आधी आंघोळ केली. कडाडून भूक लागलेली होती, थंडी होती. ते संगमाचं, गंगेचं, यमुनेचं, सरस्वतीचं पाणी थंड. बाहेर पडलो तर सगळी दुकानं, पुऱ्या, भाजी वगैरे सगळे, कुल्हडमध्ये चहा. आम्ही सगळे गेलो आणि खाल्लं. पैसे द्यायला लागलो
तर ते जय श्रीराम म्हणाले. म्हटलं अरे क्या जय श्रीराम, पैसे तो, कारण मुंबईवाले होतो आम्ही, काही पैसे घेऊन गेलेले होतो सुरक्षा म्हणून. नहीं नहीं वैसे आप लोग कार सेवक है, हमको पाप का भागी बनाना है क्या आपका पैसा लेकर आप जाइए आगे. म्हणजे इतका उत्तर प्रदेश चार्ज झालेला होता आणि इतकं कमिटमेंट, म्हणजे एकीकडे मुलायम सिंग यादवाची दर्पोक्ती आणि दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या जनतेचा रामासाठी, हिंदुत्वासाठी जो प्रतिसाद होता, जी प्रतिबद्धता होती, जी कमिटमेंट होती, ती गजब होती. आणि मग तिकडे गेलो. बनवारीलाल पुरोहित हे नागपूरचे काँग्रेसचे खासदार होते आणि नागपूरचा काँग्रेसचा खासदार राम मंदिराला समर्थन केलं आणि त्यांनी सांगितलं की मी कारसेवेला जाणार. आणि नागपूरचे त्यावेळेला संघचालक विनायकराव फाटक हे बनवारीलाल पुरोहितांना घेऊन कारसेवेला आले आणि तेही अगरवाल धर्मशाळेत उतरले. आणि तेव्हा आचार्य धर्मेंद्रांचं एक वाक्य आहे, पुरी लंका से एक विभीषण निकला जिने श्रीराम का समर्थन किया. म्हणजे ते बनवारीलाल पुरोहित आज राज्यपाल आहेत ते. बरोबर. तर बनवारीलाल पुरोहित आमच्या इकडे आल्यामुळे तो हाय प्रोफाईल व्यक्ती होता. आता आम्ही सगळे कारसेवक आहोत याची खबर इंटेलिजन्सला असण्याचं फारसं काही कारण नव्हतं. पण बनवारीलाल पुरोहित आणि विनायकराव फाटक हे ज्या धर्मशाळेत उतरलेले आहेत त्यांना पकडण्यासाठी रेड टाकली तिकडे मध्यरात्री, त्यांना अरेस्ट केली आणि त्यांनी त्या सगळ्या खोल्या रिकामा केल्या, त्याच्यात आम्ही होते. बरोबर. तर आम्हा सगळ्यांना सुद्धा त्यांनी पकडलं. म्हणजे त्या हाय प्रोफाईल व्यक्तीमुळे आम्ही सगळे, आम्हाला अटक झाली, नाही तर कदाचित वेगळं काहीतरी झालं असतं. आम्हाला सगळ्यांना टाकलं आणि मुलायम सिंग यादवाचे सगळे जेल भरले आणि त्याच्यामुळे शाळा, कॉलेज, ज्या सरकारी निमसरकारी आवासांना मैदानं आणि राहण्याच्या जागा आहेत सगळ्याला त्यांनी जेल बनवून टाकलं. उत्तर प्रदेशच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जेलर, आणखीन जेलचे रक्षक वगैरे कामं दिली. फतेपूरच्या अनाज मंडीमध्ये, ज्याला इकडे तुम्ही आपण फूड कॉर्पोरेशन, ज्याला इथे आपण कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणतो, तर त्याचं जे गोडाऊन होतं अनाज मंडीचं, मला आधी असं वाटत होतं की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं गोडाऊन आहे. मग नंतर माझ्या भाजपमध्ये आल्यानंतरच्या काळात मी एकदा सहज जावं म्हणून तिथे गेलो होतो. मग लक्षात आलं की ती कृषी उत्पन्न बाजार समिती होती, ते FCIचं गोडाऊन नव्हतं. ते गोडाऊन होतं पण ते कृषी उत्पन्नाचं होतं, ते मोठं होतं. 2000 कारसेवक त्याच्यात किमान असावेत, नागपूर, आंध्र प्रदेश सगळीकडनं. आणि मग काय त्याच्यामध्ये सकाळ संध्याकाळ शाखा, सांघिक, दुपारी बौद्धिक वर्ग, आणि बौद्धिक वर्गाला कोणीतरी वर्गाधिकारी लागतो. आम्ही जेलरलाच आणून बसवायचो, तो वर्गाधिकारी बसायचा आणि आम्ही सगळे ते कार्यक्रम वगैरे करायचो. रोज संध्याकाळी मुलायम सिंग यादवाची मय्यत काढायचो आम्ही, त्याचा पुतळा बनवायचा. त्याच्यामध्ये आता बाकी डिटेल्स सांगत नाही त्या पुतळ्याबद्दल, पण त्याच्या विरोधामध्ये घोषणा द्यायच्या, संपूर्ण त्या आवारामध्ये गोल फिरवायचा आणि एका ठिकाणी आणून तो टाकायचा, त्याला लाथा मारायच्या, शिवाय द्यायच्या, त्याला आग लावायची, जाळून टाकायची. असं म्हणजे भयंकर वातावरण, असं ऊर्जावान वातावरण. माझ्या अंदाजाने 18 ते 22 दिवस आम्ही त्याच्यामध्ये होतो. तुला आठवतं की? हो आठवतं. नाही, त्या तुरुंगामध्ये एक जेव्हा बातमी आली की गोळीबार झालेला आहे कारसेवकांवर, त्यावेळचा जो माहोल होता तो विचित्र होता, एकदम वेगळा माहोल होता. तर त्या माहोलबद्दल तुम्ही जरा सांगा. 30 ऑक्टोबर कारसेवेचा दिवस होता, देवोत्थान एकादशीचा. आणि मुलायम सिंगनी जरी म्हटलं असलं की गवताची काडी घुसू देणार नाही, 1.5 लाख कारसेवक 1 महिन्याच्या पूर्वीच संपूर्ण अयोध्येत येऊन बसलेले होते. सगळ्या मठ्या, आणखीन धर्मशाळा वगैरे खचाखच कारसेवकांनी भरलेल्या होत्या. पण त्यांनी अभेद्य अशी तटबंदी पोलिसांची केली आणि त्या दिवशी प्रत्यक्षात प्रचंड संख्या 30 ऑक्टोबरला जमा झाली आणि घोषणा द्यायला सुरुवात झाली. ती तटबंदी तोडून युवक आत जायचा प्रयत्न करू लागले. त्याच्यातले काही युवक यशस्वी झाले आणि त्यांनी त्या बाबरी ढाच्यावरती चढून त्याच्यावरती भगवा झेंडा लावला. पूर्ण मीडिया हा दहशतीत होता, मीडिया मॅनेज केलेला होता आणि देशभरामध्ये मीडियामध्ये सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे चाललं की कारसेवा फेल गेली, तिकडे कोणी आत जाऊ शकले नाहीत आणि पोलिसांनी यशस्वीपणे सगळ्यांना थांबवलं.
बीबीसीच्या एका पत्रकारांनी तो फोटो काढला. त्यावेळेला सोशल मीडिया, ईमेल काही नव्हतं. खूप उशिरानी तो फोटो बाहेर आला आणि मग ती बातमी वाऱ्यासारखी देशभरात पसरली की कारसेवकांनी बाबरी, आणि त्याच्या ती आम्हा सगळ्या जेलमधल्याही लोकांना कळली. भयंकर आनंद झाला. मुलायम सिंगाचा अहंकार दुखावला आणि त्यांनी ठरवलं आता की आपली तर इज्जतीचा भाजीपाला झाला. मग विश्व हिंदू परिषदेने 2 नोव्हेंबरला कारसेवा डिक्लेअर केली. त्यावेळेला मात्र मुलायम सिंगांनी ठरवलं की आता यांना धडा शिकवायचा, आणि त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना आदेश दिले. आणि इतिहास विसरणार नाही मुलायम सिंग यादवला. जे राजकुमार कोठारी, शरद कुमार कोठारी किंवा अन्य लोक जे पहिल्या दिवशी वरती चढले होते, इंटेलिजन्सकडे नावं आली होती, त्याच्यापैकी काही असे होते की जे 2 नोव्हेंबरला गेले नाही कारसेवेला. त्यांना ज्या धर्मशाळेत ते थांबले होते तिकडे जाऊन त्यांना गोळ्या घातल्या. म्हणजे इट वॉज डे लाईट मर्डर ऑफ कारसेवक्स. आणि मग त्यांनी ज्या गोळ्या चालवायला सुरुवात केली, लोक सेहराबेहरा पळायला लागले. आणि त्याचा एक्झॅक्ट आकडा मिळू शकणार अशासाठी नाही की अनेक जणांना मारून शरयू नदीमध्ये फेकून दिलं. शरयू नदीचा स्विफ्ट करंट कुठे जाऊन त्यांचं प्रेत कुठे गेलं असेल कोणाला माहीत नाही. आणि त्याच्यामुळे तो एक्झॅक्ट आकडा कोणाकडेही नसेल, पण किमान 200 कारसेवक त्याच्यामध्ये मिनिमम त्यांचं बलिदान झालं. काही प्रेताशी वर यायला लागल्यावर त्यांनी वाळूची पोती बांधून त्या प्रेतांना टाकून दिलं. मुळात फेकतानाच ते वाळूची पोती आणि दगड बांधून फेकलेली की वर येऊ नयेत. पण ते असं माहोल होतं ना की ते सगळं त्यावेळेला ते पोती मिळणार, दगड मिळणार, मिळालं, टाकून दिलं. ते पण एकदम असे हरकत में आ गए ना, क्या करना है. शरयू लाल झाली. मला आठवतंय लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी हे समाजवादी, पण दुसऱ्या दिवशीचा लोकसत्ताच्या अग्रलेखाचं हेडिंग होते की शरयू जेव्हा लाल होते. आणि त्या अग्रलेखात त्यांनी शेवटी लिहिलं होतं की जर हिंदू या मंदिरासाठी इतकं बलिदान द्यायला तयार आहेत तर राम जन्मभूमी हिंदूंना मिळाली पाहिजे. वॉज लास्ट लाईन ऑफ हिज एडिटोरियल. म्हणजे ज्या घटनेनी संपूर्ण देशाचं मानस बदलून टाकलं की हे काय आहे. मला वाटतं तेव्हा सामना आणि नवा काळ तर ब्लॅकमध्ये मिळायचे, म्हणजे इतकं जबरदस्त वातावरण होतं. देशभरामध्ये नवा काळ आणि सामनाने बाजू खूप चांगली लावून धरली. परंतु तुम्ही म्हणताय तसं की कारसेवकांच्या बलिदानानंतर समाजवाद्यांना पण अक्कल आली. मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, बंद खोलीमध्ये त्यावेळेला कम्युनिस्ट हिंदूही बोलायचे राम मंदिर मिळालं पाहिजे. बंद खोलीमध्ये ते ढोंगी असतात, अहंकारी असतात, त्याच्यामुळे बाहेर बोलताना ते त्यांचाच जे काही आहे ते हे वाजवतात, टिमकी वाजवतात, अजेंडा चालवतात. पण ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी बंद खोलीत मन मोकळेपणाने गप्पा मारतात त्यावेळेला असंख्य वेळेला ते एक्सेप्ट. आताही अनेक कम्युनिस्ट माहिती आहेत की बंद खोलीत म्हणतात मोदी चांगलं करतायत या देशासाठी. म्हणजे ती काही लोकांमध्ये जी ऑनेस्टी असते ती क्लोज डोअरमध्ये ती ऑनेस्टी निघते. तसं त्या काळामध्ये सगळ्या लोकांनी ॲप्रिशिएट केलं होतं मंदिर झालं पाहिजे आणि निषेध केला होता. आणि मुलायम सिंग यादवाची छी थू झाली, संपूर्ण देशामध्ये बदनाम झाले. उत्तर प्रदेशाची एक गोष्ट आपल्याला सांगायची. कारसेवक आम्ही तर चला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या म्हणा अनाज मंडीच्या गोडाऊनमध्ये बंद होतो. पोलीस काय करायचे, कारसेवकांना उचलायचे, त्यांची नावं लिहून घ्यायचे, काहीतरी त्यांना गुन्हा दाखल केल्यासारखं करायचं, बसमध्ये बसवायचं. आणि त्यांच्याकडे जागाच उपलब्ध नव्हत्या. सगळे जेल्स बनवलेली सुद्धा शाळा कॉलेज भरलेली होती. 50 किलोमीटर कुणीतरी जंगलामध्ये त्यांना नेऊन सोडून द्यायचं, उतरवून द्यायचं तिकडे, आणि गाड्या रिकाम्या परत यायच्या. आता हे कारसेवक करणार काय. आणि मग ते पायी चालायचे. आणि पायी चालता चालता कितीतरी किलोमीटर गाव नाही. दुपारी वगैरे कधी सोडलं, खायला काही मिळालेलं नाही. आणि चालत चालत मग चपला फाटलेल्या, पाय सुजलेले, अंगावरती काटे कुटे लागलेले, अशा विचित्र परिस्थितीमध्ये 40 कारसेवक एखाद्या उत्तर प्रदेशाचं गाव दिसलं तिथे पोचायचे. आणि एकदा त्या गावाला कळलं की कारसेवक आले की धावपळ सगळ्या गावामध्ये. मग कढाया आणा, तेल जमा करा घराघरातनं, भाज्या काढून आणा, त्यांच्यासाठी जेवण बनवा, त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी द्या,
त्याच्यानंतर त्यांना जेवायला घाला, खाटा लावा, कंबळ सगळे आपल्या घरातनं एक एक दोन दोन त्यांना झोपण्याची व्यवस्था करा. कारसेवक आलेत. आणि आश्चर्य म्हणजे रात्रीच्या वेळेला गरम सरसोच्या तेलाने कारसेवकांच्या पायाला मसाज करण्याचं काम उत्तर प्रदेशच्या जनतेने केलेलं आहे. जात पात न पाहता. किती कास्टिझम आहे उत्तर प्रदेशात. देशामध्ये किती जातवाद आहे की हा दलित आहे, तो अमुक जातीचा आहे, तो तमुक जातीचा आहे, उसको छुएंगे कैसे. उत्तर प्रदेशात ते अजूनही काही गावांमध्ये पाहायला मिळतं. मला अनुभव आहे. मी मोदींचं वाराणसीचं कॅम्पेनिंग पाहिलेलं आहे. त्याच्यातले मी अनुभव घेतलेत खेड्यापाड्यामध्ये कशा पद्धतीने अजूनही जातवाद आहे. तर सगळा उत्तर प्रदेश रामाच्या आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सगळा कास्टिझम विसरला होता. फक्त हिंदुत्व, जय श्रीराम. आणि दूर दूरहून आलेत, राम मंदिरासाठी आलेत, त्यांच्यासाठी करणं आमचं कर्तव्य आहे. देश एक झाला होता. मला असं वाटतं की हे विरोधकांना सुद्धा माहिती आहे, म्हणून श्रीरामाला विरोध होतो की श्रीरामाच्या नावावर सगळे हिंदू जातपात विसरून एकत्र येतात. हे माहीत असल्यामुळेच बहुधा हिंदुत्वाला आणि श्रीरामांच्या मंदिराला विरोध झाला, आजही अनेक लोक करत आहेत. राजनीती तोडती है, धर्म जोडता है. हे अशोकजी सिंघलांचं वाक्य असायचं सगळीकडे. राजनीती तोडती है, धर्म जोडता है. आणि ज्यावेळेला जय श्रीराम म्हणायचे ते सगळे जातपात विसरून एकत्र यायचे. मग मुलायम सिंग यादवला झुकावं लागलं आणि मग ते राम मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी उघडं केलं. मला आठवत आहे आमची जी जिथे आम्ही सगळे थांबलो होतो तिकडनं ज्या ट्रेनमधनं आम्हाला अयोध्येला नेलं गेलं किंवा ती ट्रेन अयोध्येला जात होती, त्या ट्रेनची तुलना तुम्ही पार्टिशनमध्ये पाकिस्तानातनं येणाऱ्या ट्रेनची करू शकता. फरक इतकाच होता की बाहेर धर्मांध मुसलमान हत्या करण्यासाठी नव्हते जे पार्टिशनच्या वेळेला होते. म्हणजे मी कुठे बसलो होतो तर त्या बोगीमध्ये वरती असतात जे सामान ठेवण्यासाठी जागा, त्या जरा मोठ्या असतात, पण साईड अप्परवरती जी जागा असते ती तुलनेने खूपच छोटी असते. तर तिथे मुळकुटं करून मी असा आडवा झालो होतो आणि मी आत्ता हे याच्यापेक्षा थोडा जास्त जाड होतो. तर त्याच्यामुळे अशा परिस्थितीत आणि इट टूक मोर दॅन 4 hours. याचं कारण संपूर्ण छत जे होतं ट्रेनचं ते कारसेवकांनी भरलेलं होतं. दरवाजावर असे लटकत होते आणि ती ट्रेन खूप हळूहळू चालली होती, टेकिंग केअर की कोणी पडणार नाही. डुगडुग डुगडुग हळूहळू चालली होती. म्हणून 4 तास लागले. आणि मी पहिल्यांदा रामललाचं दर्शन घेतलं ते 4 नोव्हेंबर 1990ला घेतलं. आणि त्यावेळेला मी पाहिलं की बाहेर कमळाच्या आकृत्या, काही यक्ष किन्नर वगैरे त्या सगळ्या ढाच्यावरती होत्या आणि त्या आमच्या डोळ्यांनी पाहिल्यात. आम्ही रामललाचं दर्शन घेतलं, जीवन पावन झालं. कोणी उघड्या डोळ्याने जर त्या वास्तूला बघितलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं बिलकुल की इथे कधी काळी मंदिर होतं म्हणून. बरोबर. मग रिमार्केबल गोष्ट अशी की संपूर्ण देशात एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं. त्यावेळेला संघाचे परमपूजनीय सरसंघचालक होते बाळासाहेब देवरस. त्यांनी आवाहन केलं सगळ्या देशाला की ही जी 10 वर्ष आहेत 1990 to 2000 हे जे दशक आहे हे राष्ट्र समर्पण पर्व आहे. हिंदुत्वाचं जागरण झालेलं आहे. या जागृतीच्या आधारावरती हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते, संघाचं काम, शाखा हे सगळं वाढवण्यासाठी एक अनुकूल वातावरण निर्माण झालेलं आहे. यासाठी युवकांनी घर सोडलं पाहिजे आणि म्हणून 1 वर्षासाठी घर सोडा असं त्यांनी आवाहन केलं. आणि त्यावेळेला माझ्या घरी एक लहानसा वाद झाला. माझे वडील वीणा देवधर पुण्यामध्ये ज्यावेळेला शाखेत जायला लागले, तरुण झाले, ग्रॅज्युएट झाले आणि त्यांना असं वाटलं की मला प्रचारक जायचं आहे. घरची गरिबी होती, बहिणींची लग्न व्हायची होती, आजोबांचा व्यवसाय चालत नव्हता, आजीला साड्यांना फॉल बिल शिवून पैसे मिळवणं, काही घरामध्ये पुरणपोळ्या बनवून विकल्या असे पैसे मिळवावे लागायचे. तर त्यांना प्रचारक जाता आलं नाही, त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली होती. तर बाळासाहेब देवरसांनी जेव्हा 1 वर्षाचं आवाहन केलं त्याला वीणा देवधर म्हणाले मी 1 वर्ष जाणार. सुनील देवधर म्हणाला मी 1 वर्ष जाणार. तर आई भडकली म्हणे मलाही 1 वर्षासाठी कुठेतरी पाठवून द्या, मी काय करू इथे बसून, म्हणजे नकारात्मक. मग अशा लाडक्या भांडणांमध्ये नेहमी मुलगा जिंकत असतो. त्याच्यामुळे विसूभाऊंनी माघार घेतली आणि मी प्रचारक निघालो आणि मला नॉर्थ ईस्टला पाठवलं. तर मी शिलाँगला गेलो
आणि 92 साली जी कारसेवा झाली, पुन्हा एकदा कारसेवा झाली, त्यावेळेला काय झालं, हे जे मुलायम सिंगांनी पाप केलं त्याच्यामुळे नंतरच्या ज्या उत्तर प्रदेशाच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले आणि भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली. बरोबर. आणि कल्याण सिंगांनी खूप स्पष्ट भूमिका घेतली. नंतर जी 6 डिसेंबरला ती देवोत्थान एकादशी 6 डिसेंबरला आली. 6 डिसेंबर म्हणून कोणी त्याच्यावरती अनावश्यक क्रिटिसाइज करण्याचं काही कारण नाही, कारण 1992चा 6 डिसेंबर ही देवोत्थान एकादशी होती आणि म्हणून त्या दिवशी कारसेवा डिक्लेअर केली. आणि पार्लमेंटमध्ये अडवाणीजी, वाजपेयीजी यांनी ज्याला प्रश्न विचारला की तुम्ही लाखांच्या संख्येने लोक तिकडे जमा करताय, त्या ढाच्याच्या सुरक्षेचं काय, त्यावेळेला भाषणांमध्ये त्यांनी आश्वासन दिलं की त्या ढाच्याला काहीही होणार नाही, याचा आम्ही तुम्हाला वचन देतो. म्हणून पार्लमेंटमध्ये अटलजी अडवाणीजींनी वचन दिलं होतं की ढाच्याला काही होऊ देणार नाही. आणि शरद पवार आणि नरसिंहराव त्यावेळेचे जे पंतप्रधान होते त्यांना सांगितलेलं की यांच्या वचनावर विश्वास ठेवू नका. हां, पण कल्याण सिंग मुख्यमंत्री होते, लॉ अँड ऑर्डर त्यांच्या हातात होती. त्यांनी सगळीकडे भाषणांमध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या मला आठवतात. कल्याण सिंग भाषणामध्ये म्हणाले, वो राम मंदिर था, वो राम मंदिर है और वो राम मंदिर रहेगा. आणि दुसरं वाक्य, चाहे जो कुछ भी हो जाए मैं गोली नहीं चलाऊंगा, नहीं चलाऊंगा, नहीं चलाऊंगा. आणि त्यावेळेला या काँग्रेसनी, शरद पवारांनी विश्वासघात केला. त्यांनी काय केलं, कारसेवा आम्ही आमच्याच जमिनीत करणार होतो आणि संपूर्ण लेवलीकरण आधीच झालेलं होतं. बाकी सगळे जी छोटे मोठे बांधकामं होती ती सगळी साफ करण्याचं काम झालेलं, म्हणजे एका अर्थाने कारसेवा ऑलरेडी चालू झालेली होती. आता या सगळ्यांना तिथे बोलवून मंदिर निर्माणाला सुरुवात करायची होती 6 डिसेंबरला. तर स्वाभाविक आहे, कोर्टानेही सांगितलं की ते त्यांच्या जमिनीवरती जर मंदिर निर्माण करतायत, ढाच्याची सुरक्षा ते इन्श्युअर करतायत, तर काही समस्या नाही आहे, करू द्यात त्यांना. केंद्र सरकारने पण सांगितलं करू द्या कारसेवा, आमची काही अडचण नाही. राजकारण असं होतं की ते सगळे लोक जमले या आशेने की आम्हाला कारसेवा करायचे आणि 11th आवर केंद्र सरकारने ती जमीन अधिग्रहण करून टाकली आणि सांगितलं कारसेवा नाही करायची. आता हे सगळे जे पोचलेले कारसेवक होते ते काही तोडायला गेलेले नव्हते. त्यावेळेला अचानक ज्या वेळेला त्यांना सांगितलं की तुम्हाला कारसेवा करायची नाहीये, प्रतिकात्मक कारसेवा करायची आहे, शरयूमधनं मुठभर वाळू घेण्याचे आणि मग त्याच्यानंतर थोडं त्याच्यावरती पाणी टाकायचं आणि घरी निघून जायचं, तर कारसेवक म्हणाले नाही 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 नाही, हम कारसेवा करने के लिए आए हैं. तर त्यांचा राग जो आहे तो वाढवण्याचं पाप नरसिंहराव आणि शरद पवारांनी केलेलं आहे. दे आर रिस्पॉन्सिबल. जर तो ढाचा पडला असेल तर त्याच्यासाठी पहिली रिस्पॉन्सिबिलिटी केंद्र सरकारची आहे की त्यांनी विश्वासघात करून जमिनीचं अधिग्रहण केलं, पोचलेल्या कारसेवकांना मनाई केली कारसेवा करायला. आणि ढाचा पडत असताना अडवाणीजी आणि मुरली मनोहर जोशी मंचावर होते, क्लिअरली त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. शेषाद्रीजी होते, ते स्वयंसेवक, अरे तुम्ही स्वयंसेवक आहात तर अनुशासनात राहा, खाली उतरा, करू नका करू नका. अडवाणीजी सांगत होते कायदा हातात घेऊ नका. मला वाटतं सगळ्यांची आतुर इच्छा तीच होती की ढाचा पडावा. बहुतेक नरसिंहराव यांची पण इच्छा तीच होती की ढाचा पडावा. बघा, त्यांच्या आतल्या इच्छा मला नाही माहिती, पण ज्या वेळेला, कारण ते आवाहन करताना आपण सगळेच बघत होतो की म्हणजे तेव्हा अर्धे लोक एका वेगळ्या सुरात बोलत होते, अर्धे लोक एका वेगळ्या सुरात बोलत होते. त्याचं कारण आहे, मी सांगतो. आचार्य धर्मेंद्र, साध्वी ऋतंबरा हे सगळी जण बोलत होते की आगे बढो आणि हे म्हणत होते पीछे जाओ. तर एका अर्थाने हे दोघं मंचावर पण तट पडलेला होता. बिलकुल मंचामधलेही तट पडलेले होते, त्याच्यामुळे बाबरीचे तट पडणार हे नक्की झालं होतं. नंतर मला असं आठवत आहे कि आचार्य धर्मेंद्रांनी एका ठिकाणी म्हटलं कि संघ के अधिकारी कह रहे थे कि अनुशासन भंग हो रहा है, अनुशासन भंग हो गया. तर त्यांनी असं म्हटलं, अरे देवताओं, अनुशासन भंग नहीं हुआ है. हनुमान जी जब लंका गए थे वो सीता माता को केवल अंगूठी मुंदरी देने के लिए गए थे, लंका जलाने के लिए नहीं गए थे. लेकिन जब उनको अपमानित किया गया रावण के माध्यम से, उनके पूंछ को जब आग लगाई गई,
तब वो तो कपी थे ना, तो उनको अगर आपने छेड़ दिया तो वो तो लंका जलाकर वापस आ गए। ये बिल्कुल उसी तरह से है। ये लोग ढांचा गिराने नहीं गए थे, ये कारसेवक थे, उनको आपने छेडा, उनको त्यांना तुम्ही चिथवलं आणि त्या चिथवण्याचा परिणाम असा होता की त्यांनी ते केलेलं आहे। बरोबर। आणि समजा एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिलं असतं की हा ढाचा जो आहे तो तुम्हाला पाडायचा आहे, तर त्या काळात कदाचित त्यांनी 40-50 कोटीचं बजेट दिलं असतं आणि म्हटलं असतं आम्हाला किमान 4 महिने लागतील। 4 तासामध्ये तो ढाचा साफ झाला आणि त्याच्या गुंबजावरती काही लोक होते, त्यांना ओरडून ओरडून सांगत होते अरे बाबा खाली उतरा, ते इतके जोशात होते। त्या ढाच्याच्या खाली काही लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे। आणि रातोरात एक तो जो ढिगारा होता त्याच्यावरती फटाफट मेकशिफ्ट टेम्पल बनवलं, रामललाला पुन्हा आणून ठेवलं। म्हणजे ती जे ठिकाण होतं, ती जमीन होती, ती भूमी होती, त्याच्यावर नंतर एक वीट सुद्धा शिल्लक नव्हती। सगळे कारसेवक त्या विटा अवश्य सगळे दगड विटा सगळे घेऊन गेले होते। बरोबर, अजूनही लोकांनी आपल्या घरात ठेवलेल्या आहेत त्या। तर तिथे राम मंदिर पुन्हा झालं। म्हणजे एका अर्थाने रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगेचा नारा हा पूर्ण झालेला होता 6 डिसेंबर 1992ला राम मंदिर बनलेलं होतं। बरोबर। नंतरचं जे आंदोलन आहे मंदिर भव्य बनाएंगेचं आंदोलन होतं। मंदिर क्या बनाना है, मेकशिफ्ट मंदिर इज मंदिर, मेकशिफ्ट टेम्पल, ढाचा खतम। मला एक तुम्हाला नक्की सांगायचं आहे ते मेघालयाचा अनुभव। म्हणजे आपण कल्पना करा की उत्तर प्रदेश, बिहार आणि हे सगळी राज्य, महाराष्ट्र, तमिळनाडू, लोक हिंदू म्हणतात, लोकांना सगळ्या देवी देवता सारख्या आहेत। तुम्ही इथे पांडुरंगाची पूजा करतात, इथे व्यंकटेश्वरा स्वामीची करतात। बालाजीचा एक नियम पण आहे की बालाजीचं दर्शन झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन करायला कोल्हापूरला यावं लागतं। अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी हरिप्रिय एक्सप्रेस चालू केली तिरुपती ते कोल्हापूर, आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर फ्लाईट डायरेक्ट चालू झाली, आजही आहे ती तिरुपती ते कोल्हापूर। आता हे जे सगळ्या देशभरामध्ये हिंदुत्वाचे अंश आपल्याला बघायला मिळतात, नॉर्थ ईस्ट वेगळा आहे। नॉर्थ ईस्टमध्ये जे ट्रायबल राहतात, जे कन्वर्ट झालेले नाही आहेत, ते त्यांच्या स्वधर्मात आहेत, ते अनेक लोक त्यावेळेला स्वतःला हिंदू म्हणत नव्हते, पण ते म्हणायचे आम्ही स्वधर्मात आहोत। आणि त्यांच्यामध्ये ज्या काही चालीरीती परंपरा होत्या, त्यांच्या ज्या पूजा पद्धती होत्या, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कमालीचं साधर्म्य होतं। म्हणजे आपल्या इकडे देवराई असते, त्यांच्या इथे लाव कंतांग मी पाहिलं की जंगलाला देव मानून तिथे त्याची पूजा करणं। आपण ग्रहदेवता म्हणून गणपतीची पूजा करतो, ते युंग ब्लाई म्हणतात, म्हणजे ग्रहदेवता। आणि त्याची पूजा करताना ते कशी करतात, तर ते विड्याचं पान ठेवतात, त्याच्यावर तांदूळ ठेवतात, त्याच्यावर सुपारी ठेवतात आणि त्याची पूजा करतात। आता आपल्या दृष्टीने जिथे गणपती उपलब्ध नाहीये, ग्रहदेवता गणपती, कुठल्याही पूजेच्या आधी गणपतीची पूजा होते, गणेश पूजन होतं। आणि गणेश पूजन म्हणजे आपण विड्याच्या पानावरती तांदूळ आणि सुपारी ठेवतो। हे इथे आपण करतो, देशभरात करतो, मेघालयातले जनजातीय देखील ते करतात। आपण सकाळी उठल्यावरती कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम। सकाळ दुसऱ्या कोणाचा चेहरा न पाहता स्वतःचे हात बघून करा, हे कर्मयोग आहे। बेसिकली सगळी कामं आपण हाताने करतो। आणि समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नीम नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे। ही धरती माता आपली आई आहे, ही नारायणी आहे, विष्णूची पत्नी आहे, आणि त्याच्यामुळे या आईला मी पाय लावतो आहे म्हणून मी आधी क्षमा मागतो, असं म्हणून आपण धरती मातेला हात लावून प्रणाम करतो आणि मग पाय ठेवतो। मेघालयामध्ये तिकडचे जनजातीय, नागालँडमधले जनजातीय, मिझोरमचे जनजातीय धरतीला आई म्हणतात। मेघालयामध्ये मेई रमेऊ म्हणतात। जेवणाच्या आधी नमस्कार करून चित्रावत्या घालण्याचं इथे फक्त ब्राह्मणांमध्ये चलन आहे, सगळ्यांमध्ये नाही, पण तिकडे ते आदिवासी आहेत सगळे, तर ते सगळे जेवण करायच्या आधी हात जोडून ते त्यांच्या भाषेत प्रार्थना बोलतात। ती प्रार्थना काय आहे, तर आम्ही धन्यवाद देतो धरती मातेला, तुझ्यामुळे हे आम्हाला मिळालं। आम्ही धन्यवाद देतो त्या शेतकऱ्याला ज्यांनी हे उगवलं, आम्ही धन्यवाद देतो त्या ईश्वराला ज्याच्यामुळे आम्हाला मिळालं। या सगळ्यांचे धन्यवाद देऊन थोडेसं भात बाजूला काढून म्हटलं हे कशाला ठेवता, आपल्यासारखीच पद्धत जवळजवळ, किडामुंगी कीटकांना खायला मिळावं म्हणून। आणि मी ज्या मेघालयामध्ये खासी जयंतिया समाजांमध्ये काम केलं,
त्यात जो जयंतिया समाज आहे त्यांच्यामध्ये तर एक असा नियम आहे की जर जुळी मुलं झाली तर त्या जुळ्या मुलांचं नाव राम आणि लखन ठेवायचं, आणि जुळ्या मुली झाल्या तर त्यांचं नाव दुर्गा कोंका ठेवायचं, म्हणजे दुर्गा आणि गंगा ठेवायचं, गचा क होतं. त्यांना जर विचारलं हे राम लखन कोणतं, त्यांना माहिती नाही, कारण शेकडो वर्षांपासून कोणी साधू संत न गेल्यामुळे आणि ख्रिश्चन मिशनरी गेल्यामुळे, इंग्रजांची शिक्षा पद्धती गेल्यामुळे नाळ तुटली, पण परंपरा कायम राहिल्या. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, राम जन्मभूमी आंदोलनाचे पडसाद तिथे उमटले. हे सगळे जे छोटे छोटे समाज होते की जे ख्रिश्चन मिशनऱ्यांपासून त्रस्त होते, मिशनऱ्यांनी धर्मांतरण केलं, त्याच्यासाठी सगळ्या प्रकारचे हतखंडे वापरले, शाळा कॉलेजेस आणि हॉस्पिटल्सच्या माध्यमातून धर्मांतरण केलं, कंडिशनल सेवा दिली. सरकार त्यांची होती, तुमच्या गावाला जर रस्ता हवा असेल, तुमच्या गावाला वीज हवी असेल, तुमच्या गावाला कुठली योजना हवी असेल, मास कन्व्हर्जन करा, नाही तर नाही मिळणार. मग मी अगदी क्लिअरली बघायचो की गावांमध्ये गेलं तर ख्रिश्चन गावं एकदम चकाचक रस्ते, शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय, कॉलेज, आणि हिंदू गाव आहेत त्याच्यामध्ये हे काहीच नाही. दुसरी गोष्ट, ज्या ख्रिश्चन गावाच्या आजूबाजूचे जे डोंगर असे ते एकदम टक्कल झालेले, सगळी झाडं विडं कापून टाकलेली, त्यांची त्या जंगलामधली आत्मीयता संपून जायची, देवत्व संपून जायचं, ते कापून धंदेवाईक बनवून ते विकून टाकायचे. हिंदूंच्या बाजूला जी डोंगर असायचे ते छान डेरेदार वृक्षांचे, कारण ते त्याला देव मानायचे आणि त्याला ते कापायचे नाहीत. म्हणजे पर्यावरण पूजक कसा आपला देश आणि आपला समाज आहे, आदिवासींपासून शहरवासींपर्यंत आपण सगळे कसे पर्यावरण पूजक आहोत, परंपरेंनी आहोत, संस्कारांनी आहोत, हे याच्यातनं सिद्ध होतं. अशा परिस्थितीत काय व्हायचं, एखाद्या गावाच्या कमिटीमध्ये अर्धे ख्रिश्चन आणि अर्धे हिंदू राहिले तर ख्रिश्चन म्हणायचे की ही देवराई तोडून टाका, हिंदू म्हणायचे नाही त्याला हात नाही लावायचे, आणि त्याच्यातनं संघर्ष व्हायचा. मला जो आठवण सांगायची आहे तर तिथे एक उमुलॉंग नावाचं गाव आहे. त्या उमुलॉंग गावात असा संघर्ष झाला की त्या गावातले हिंदू दमदार होते, ते म्हणाले की या झाडांना हात नाही लावायचा, आमचे देव आहेत. त्याच्यामध्ये ख्रिश्चनांना तर आधी श्रद्धाच संपवून टाकायची असते ना, ते शैतान आहेत ना, त्याच्यामुळे ते शैतान काढून टाका, त्या जंगलात शैतान राहतात. मग त्या भांडणांमध्ये दुसऱ्या एका गावचा, इथे जसे आपले नगरसेवक असतात तसे ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिलमध्ये डिस्ट्रिक्ट काउन्सिलचे मेंबर असतात, आणि त्यांचा मिळून जसा आपल्या इथे महापौर बनतो तसं CEM बनतो, चीफ एक्झिक्युटिव्ह मेंबर. ते CM म्हणतात, ते चीफ मिनिस्टर वाटतं, ते CEM आहे. तर तो एका वेगळ्या गावाचा एक हिंदू जो डिस्ट्रिक्ट काउन्सिल मेंबर MDC होता, त्याचं नाव होतं सिंग मुले, तो हिंदू होता, आणि तिकडच्या एकूण राजकीय समीकरणांमध्ये तो CEM झाला होता, चीफ एक्झिक्युटिव्ह मेंबर, म्हणजे त्याच्याकडे एक्स्ट्राऑर्डिनरी पॉवर असते. आणि त्याला कळलं की इथे असं भांडण चाललेलं आहे. तर मला आठवत आहे साधारणपणे 2 डिसेंबर 1992 तिथे उमलॉंग मार्केट भरलं होतं. तिथे हा CEM गेला. मार्केट असलं की सगळ्या जिल्ह्यातले लोक येतात, आणि तिथे ते एका समारंभात त्यांनी भाषण दिलं. त्या भाषणात तो असं म्हणाला की मी या गावातल्या ख्रिश्चनांना चेतावणी देतो, तुम्ही आम्हाला कमजोर समजू नका. जर तुम्ही पवित्र जंगलावरचा क्लेम सोडला नाहीत तर मी उमलॉंगची अयोध्या बनवीन, आणि ज्या पद्धतीने अयोध्येमध्ये देशभरातनं हिंदू कारसेवेला गेलेले आहेत तसे एक दिवस येईल की उमलॉंगमध्ये देखील देशभरातले हिंदू आम्हाला मदतीला येतील, आम्हाला एकटे समजू नका. हे छापून आलं, ते मी शिलाँगमध्ये वाचलं, अँड आय वॉज शॉक्ड की ज्या मेघालयामध्ये एक शाखा नाही, एक स्वयंसेवक नाही, विश्व हिंदू परिषदेचं युनिट नाही, त्या खेड्यापाड्यातला एक मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट काउन्सिल अयोध्येचा रेफरन्स देऊन कॉन्फिडन्स व्यक्त करतो. म्हणजे तुम्ही याची कल्पना करा, राम जन्मभूमी आंदोलनाचा पडसाद तो किती खोलवर लोकांच्या मनामध्ये रुजला, कुठे कुठे जाऊन रुजला. नागालँडमध्ये, मिझोराममध्ये, मिझोरामचं सांगतो तुम्हाला, मिझोराममध्ये लोकांना माहितीच नव्हतं की तिथे काही हिंदू पण आहेत, 100% ख्रिश्चन मानून चाललो होतो सगळीजण. तिथे फक्त 5,000 हिंदू होते, आणि ते जे 5,000 हिंदू होते, राम जन्मभूमी आंदोलनाने ते प्रचंड सुखावले की कोणीतरी आहे आमचं, आणि त्यांनी समोरनं संपर्क केला की वी आर हिअर, वी आर हिंदूज, वी नीड युअर सपोर्ट.
कोणामुळे? राम जन्मभूमी आंदोलनामुळे. मग मी ते वाचलं, हा कोण सिंगमुळे, म्हणून मी शिलाँगवरनं जुवाईला गेलो आणि ते डिस्ट्रिक्ट काउन्सिलचं मोठं हेड ऑफिस, त्याच्यामध्ये तो मेयर म्हणजे त्याचं राजा ना एका अर्थाने, तर त्याच्या कक्षापर्यंत गेलो. आणि ते कसं आहे म्हणजे आपल्या इकडच्या सारखं नाही आहे ते. CMचं जे ऑफिस आहे त्याच्यात 50-60 लोक असे बसलेले असतात, एक एक जण येतो, पान खातायत, सिगरेट पितायत, असं ते सगळं विचित्र वातावरण असतं तिथे. आणि थंडी, डिसेंबर, मेघालय, तर अंगीठी कहते हे म्हणजे शेगडी, कोळसा, असा सगळे असे तापत बसलेले असतात. हाही बसलेला होता, लोक बसलेले होते, बाजारासारखंच होतं ते. मी एका कागदावरती असं नुसतं लिहून पाठवलं, सुनील देवधर RSS प्रचारक फॉर मेघालया म्हणून. ती चिठ्ठी आत गेली आणि लगबगीने एक माणूस बाहेर आला. अले वान वान वान, मला खासी भाषा येत होती. अले वान वान, मी आत गेलो, या 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 म्हणत. तो एकदम जरा बरं होईल, सगळेजण बाहेर निघून जा, चला. सगळं फटाफट फटाफट सगळं रूम रिकामी केली, दरवाजा बंद केला. त्याच्यासमोर असं टेबल, त्याच्या खाली अशी ती शेगडी, आणखीन समोर बसायची खुर्ची. त्यांनी त्या नोकराने ती खुर्चीकडे घे, इथे ठेव म्हणून. आणि तो असा फिरला आणि माझी खुर्ची आणि हे आपण असे बसलो असे, आणि मध्ये ती अंगठी. भासनील भी बताएंगा कई का जिंगजिया हाका हिंद्रू तरीक जुंग उने उ डिसेंबर लाशिसनी अक्वा बांतिप. त्याच्या भाषेत बोलला. त्याचा अर्थ असा होता, सुनीलजी मला सांगा 6 डिसेंबरला अयोध्येमध्ये काय होणार आहे. तर मी म्हटलं मला काय माहिती काय होणार आहे. तर मला इतकं कौतुक वाटलं की 4 डिसेंबरला, 2 डिसेंबरला त्यांनी भाषण केलं, 3 डिसेंबरला छापून आलं, 4 डिसेंबरला मी त्याला भेटायला पोचलो. तो मला विचारतोय 6 डिसेंबरला अयोध्येत काय होणार आहे. राम मंदिरांनी सगळ्या देशाला जागृत केलं. राम मंदिरांनी जातीपातींच्या भेदांना गाडण्याचं काम केलं. राम मंदिरांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं विधान सत्य करून दाखवलं की मतदात्यांचं हिंदूकरण झालं पाहिजे आणि हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आजही रिलिव्हंट आहेत. आणि म्हणून राम जन्मभूमी आंदोलनामुळे हे सगळं घडून शेवटी कोर्टाचा आदेश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आग्रह की कोर्टाचा फैसला तातडीने आला पाहिजे, काही द्या. त्यांनी असं नाही म्हटलं की हा फैसला द्या, तुमचा जो व्हॅलिड फैसला आहे तो तुम्ही द्या, पण तो फैसला आला पाहिजे. कपिल सिब्बल म्हणत होते कशाला फैसला देताय, देऊच नका, रेंगाळत राहू देत, चिघळत राहू देत, आम्ही आमच्या मतांच्या राजकारणाची पोळी भाजत राहू त्याच्यावरती. ही त्यांची मानसिकता. आणि मोदींची मानसिकता की फैसला आला पाहिजे. फैसला आला. भव्य राम मंदिर 22 तारखेला बनतं आहे. एक गोष्ट मला असं वाटतं लक्षात हिंदू समाजाने ठेवली पाहिजे. राम मंदिर का तुटलं? हिंदू जातीपातींमध्ये विभागला गेला, हिंदू आत्मविस्मृत झाला, हिंदू स्वार्थी झाला आणि त्याच्यामुळे राजे रजवाडे एकमेकांचे हिवेदावे करणं, जाती व्यवस्थांमध्ये समाज दुभंगलेला. आणि अशा परिस्थितीमध्ये विदेशी आक्रमक आले, त्यांनी आम्हाला हरवलं आणि आमचा अपमान करण्यासाठी बाबर दुसरीकडेही मस्जिद बांधू शकला असता ना, त्यांनी तिथेच का बांधली? लोक विचारतात तिथेच मंदिर का? तर पहिला प्रश्न असा आहे, बाबरांनी तिथेच का मस्जिद बांधली? काय बाजूला जागा नव्हती त्यावेळेला? तुम्ही रामाला मानता, राम तुमचं आराध्य दैवत आहे आणि आता तुम्ही आमचे गुलाम आहात, आप हमारे चूती से हो. आणि म्हणून रामाचं मंदिर तोडून त्या ठिकाणी असलेले सगळे जे मलबा होता त्याला जमिनीत गाडून तिथेच मस्जिद की तामीर करने का पाप उसने किया है, हमारा इन्सल्ट किया है बाबर ने. आणि म्हणून तो अपमान धुवून काढण्यासाठी त्याच ठिकाणी आम्हाला मंदिर हवं होतं. पण आम्ही सगळ्या हिंदूंनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज भव्य राम मंदिर तर बनतं आहे, हिंदू एक आहेत म्हणून. जर हिंदू पुन्हा दुभंगले, जातीपातींमध्ये वेगळे झाले तर आज ही गॅरंटी कोणी घेऊ शकत नाही की 25 वर्षानंतर ते राम मंदिर तोडायला कोणी जाणार नाही. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. आताच ते मंदिर उडवण्याच्या धमक्या येत आहेत. बरं, तुम्ही या संपूर्ण राम मंदिराच्या आंदोलनामध्ये जोडलेले होतात, या संघर्षामध्ये होतात. आता तिथे भव्य राम मंदिर उभं राहत आहे. 90 नंतर पुन्हा एकदा अयोध्येमध्ये जाण्याचा कधी मौका मिळाला का तुम्हाला?
मी संघाचा प्रचारक होतो आणि प्रचारकाच्या मर्यादा असतात. तुम्ही कार्यक्षेत्र सोडून जाऊ शकत नाही कुठे, आणि कार्यक्षेत्र सोडून जायचं तर कुठे तुम्ही आपल्या घरी आईवडिलांना भेटायला वगैरे. पर्यटनाला जायचं असेल तर जायचं, ते 5-6 दिवसच सुट्टी घेऊन जायचं, तर आईवडिलांना भेटायला जायचं, मग कुठे पर्यटनाला किंवा देवदर्शनाला जायचं. मी आईवडिलांना देव मानून त्यांच्याच दर्शनासाठी यायचो, त्यांच्याबरोबर ते काही 10-15 दिवस, मग पुन्हा मेघालयात जायचो. म्हणून कारसेवेलाही जाता आलं नाही. त्याच्यानंतर 92च्या कारसेवेला जाता आलं नाही. नंतर मग मी 2002मध्ये प्रचारक म्हणून थांबलो, आणि मग माझ्या मनात असा विचार आला की मी माझ्या आईवडिलांना पर्यटनासाठी घेऊन जाईन. आणि मग मी त्यांना अंदमान निकोबारला घेऊन गेलो, सावरकरांची कोठडी त्यांना दाखवली, नंतर केरळमध्ये गेलो, पण मी कधी तिथे गेलो नाही. पण ज्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय स्तरावरती काम करण्यासाठी म्हणून दिल्लीला गेलो आणि देशभरामध्ये पसरलेल्या नॉर्थ ईस्टच्या मुलांना भाजप म्हणून जोडण्यासाठी नॉर्थ ईस्ट संपर्क सेलचं काम करायला लागलो, त्यावेळेला मी देशभर प्रवास केला. त्यात मी उत्तर प्रदेशात जायला सुरुवात केली. लखनौमध्ये मोठ्या प्रमाणावर नॉर्थ ईस्टची मुलं आहेत, वाराणसीमध्ये आहेत, प्रयागराजमध्ये आहेत. मग ह्या सगळ्यांपासून अयोध्या जवळ होती, म्हणून मग मी तिकडच्या कार्यकर्त्यांना म्हटलं की मला एकदा अयोध्येचं दर्शन करायचं आहे. त्यावेळेला ते संपूर्ण 3-4 त्याचे लेयर्समध्ये सिक्युरिटी होती, आणि त्यात तुम्हाला साधं पेन देखील घेऊन जायला, कागद देखील घेऊन जायची परवानगी नव्हती. हे कोणतं साल होतं? हे 2013. अच्छा, म्हणजे पंतप्रधान नाही, मोदीजी पूर्वीचा कार्यकाळ. हा, म्हणजे त्यांचं डिक्लेअर देखील झालेलं नव्हतं, पण आम्ही काम करत होतो ना, तर आम्ही तिथे रामललांचं दर्शन घेतलं. तीच मूर्ती होती जी मी 1992मध्ये पाहिली होती. तिचं दर्शन मी परत एकदा 2013मध्ये घेतलं. नंतर तर जाण्याचा योग नाही आला. कधीही जाऊ शकलो असतो. मंदिर बांधलेलं जे आहे ते पाहण्याचा. आता आपण एकत्र जाऊया सगळे. आपण एकत्र जाऊया. मला लोक विचारतात तुम्हाला 22 तारखेचं निमंत्रण आहे काय? म्हटलं नाही बाबा, आता पुणे हीच माझी अयोध्या आहे. पुण्यामध्ये राहूनच मी रामाचं दर्शन घेणार आणि रामराज्य पुण्यामध्ये येईल यासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सगळ्या योजना बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की 2047 पर्यंत आपल्याला या देशाला विकसित भारत करायचं आहे. त्या विकसित भारताचा संकल्प करून आपण सगळ्यांनी विकसित भारताचं दूत बनायचं आहे. आणि दूत बनायचं म्हणजे काम करायचं आहे. तर ते काम करणं हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून माझी जन्मभूमी जी आहे तिला कर्मभूमी बनवून तिथे काम करतो आहे मी. मग अनेक कामं करतो आहे. त्याच्यामध्ये आता मी परवा एक खूप मोठं आयोजन केलेलं आहे. तुम्ही सांगा बघू, 12 जानेवारी म्हणजे काय? तुम्हाला काय माहिती आहे? पटकन कोणी विचारलं तर काय सांगतात 12 जानेवारी म्हणजे? नाही, असं नाही आहे. ज्या दिवशी आम्ही न्यूज डंकाची सुरुवात केली तो दिवस 12 जानेवारीचा म्हणजे विवेकानंद जयंतीचा आणि राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंतीचा दिवस. त्याच्यामुळे तो शुभ मुहूर्त होता. त्यामुळे आम्ही त्या दिवशी न्यूज डंका सुरू केला. मी त्या विषयाकडे येतच होतो की 12 जानेवारीला तुम्ही पुण्यामध्ये खूप मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर मुळात हा दिवस अनेक जण साजरा करतात, पण तो विवेकानंद जयंती म्हणून साजरा करतात. आम्ही साजरा करतो तो विवेकानंद जयंती न्यूज डंकाचा शुभारंभाचा दिवस आणि अर्थात राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती. पण तुम्ही हा दिवस विशेष करून राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती म्हणून साजरा करता. मला खूप पूर्वीपासून असं वाटायचं. जेव्हा मला कळलं की जिजाऊ जयंती सुद्धा 12 जानेवारीला आहे, माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न आला, आपण महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, त्यांचे स्मरण दिवस का साजरे करतो? कारण त्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. त्यांच्यावरती काही बुद्धिजीवी, त्यांचा अभ्यास केलेले लोक बोलतात, येणारे लोक ऐकतात, त्याच्यातनं काहीतरी मेसेज घेऊन, संदेश घेऊन जातात. त्यांच्या गुणांमधनं, त्यांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांमधनं प्रेरणा घेऊन तसं जगण्याचा प्रयत्न करावा म्हणून हे साजरं करायचं असतं. नाहीतर साजरं करण्याचा काही अर्थ नाही. नुसतं येऊन टाळ्या वाजवायला, वा तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी, तर काही उपयोग नाही त्याचा. आपल्या देशामध्ये काय, सगळ्या जगामध्ये 50% महिला आहेत. जयंत्या, पुण्यतिथ्या आणि स्मरण दिवस साजरे करायचे असतील तर तुम्ही पुरुषांचे सगळे कार्यक्रम बघा. मग भगतसिंगांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जा, विवेकानंदांच्या किंवा नेताजींच्या जयंतीला जा, तुम्ही आसाममध्ये लाचित बडफुकनच्या कार्यक्रमाला जा, तुम्ही अल्लुरी सीताराम राजूच्या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशामध्ये जा, तुम्हाला सगळीकडे त्यावेळेला पुरुषच दिसतील. मोठ्या प्रमाणावर कमी संख्येने महिला येतात. या देशामध्ये 50% महिला आहेत.
त्यांची आयडियल्स कोण असू शकतात. एक पुरुष त्यांच्यासमोर आयडियल काही प्रमाणात असू शकतो, नाही असं नाही, पण जोपर्यंत एक महिला त्यांच्यासमोर आदर्श आपण देत नाही तोपर्यंत त्यांना आपण कसलं जीवन, कशा पद्धतीने जीवन जगायचं हे मार्ग त्यांना कसे कळतील. म्हणजे माझं काही त्यांच्याशी वाकडं नाही, पण या आलिया असतील किंवा प्रियांका असतील किंवा आणखीन कोणी असतील, या सगळ्या मुलींसमोर आदर्श असू शकत नाही. त्या अभिनय बऱ्या करतात, ज्यांना अभिनय करायचा आहे त्यांनी आदर्श ठेवावं. तेंडुलकर वगैरे असतील, विराट असतील, हे सगळ्या युवकांचे आदर्श असू शकत नाहीत. ज्यांना क्रिकेट स्पेसिफिक खेळायचं आहे त्यांनी आदर्श ठेवा, माझं काही म्हणणं नाही. पण समाजासमोर आदर्श कोणाचे असले पाहिजेत, तर राजमाता जिजाऊ साहेब हा एक खूप मोठा आदर्श या देशाच्या मुलींसमोर असला पाहिजे. कारण सांगतो, आज ज्या पद्धतीच्या घटना घडत आहेत, मी पुण्यामध्ये राहतोय आणि पुण्यामध्ये पाहतोय मोठ्या प्रमाणावरती लव्ह जिहादच्या घटना घडत आहेत. आज पुण्याचं चित्र भीतीदायक झालेलं दिसतं. म्हणजे एकेकाळी कोंढवा, ज्याला आज मिनी पाकिस्तान म्हणतात, 25 वर्षांपूर्वी कोंढवा मिनी पाकिस्तान नव्हता. 25 वर्षांतर झाला ना. म्हणजे शिवप्रताप दिनाचं पोस्टर उतरवावं लागलं कोंढव्यामध्ये यावर्षी. म्हणजे 25 वर्षांनंतर कोंढवा जर मिनी पाकिस्तान बनतो तर येणाऱ्या 25 वर्षामध्ये पुण्याला मिनी पाकिस्तान करायचं आहे का? सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? सगळ्या रस्त्यांवरती आता जे फळ विक्रेते आहेत किंवा जे सौंदर्य प्रसाधनं विकणारे आहेत, मेजॉरिटी त्याच्यामध्ये बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, अफगाणमधनं इकडनं तिकडनं आलेले मुसलमान आहेत. हे सगळे त्या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही ओला उबरला फोन करा, तो ड्रायव्हर कोण आहे बघा, जनाब कहा जाना है प्रश्न असतो त्यांचा. ऑटो रिक्षावाला सदाशिवपेठ नारायणपेठामध्ये फिरताना त्याचा प्रश्न असतो, जनाब कहा जाना है. तुमच्या घरी झोमॅटोवरनं, तुम्ही स्विगीवरनं काही ऑर्डर द्या, घरी येणारा कोण आहे? आता अशा प्रकारचं भयावह चित्र आणि नियमितपणे घडणाऱ्या लव्ह जिहादच्या घटना, मुली त्याच्यामध्ये ट्रॅप होत आहेत. मग मुलींमध्ये जागृती करण्यासाठी विवेकानंद आदर्श असून पुरेसा नाहीये. मग ज्या वेळेला ज्या माऊलीच्या घरचे सगळे पुरुष, त्या माऊलीचे वडील, त्या माऊलीचे पती, त्या माऊलीचा भाऊ, त्या माऊलीचा दीर, सगळे कुठल्या ना कुठल्या तरी मुसलमान सरदाराची मनसबदारी करत होते, ती माऊली लक्ष ठेवते की या देशामध्ये हिंदूंचं साम्राज्य असलं पाहिजे. म्हणजे ती एक अत्यंत श्रेष्ठ अशी राष्ट्रवादी माता होते. आजकाल मला राष्ट्रवादी म्हणायचं म्हणजे भीती वाटते, लोकांचा गैरसमज होतो. म्हणून प्रखर देशभक्त, देशाची दृष्टिकोन असलेली ती आई होती. आणि आज एखाद्या आईनी विचार करणं वेगळं आहे आणि त्या काळात 350-400 वर्षांपूर्वी असा विचार करणं वेगळं आहे. म्हणजे तिच्या त्या विजनला, तिच्या त्या द्रष्टेपणाला कोटी कोटी वंदन आहेत. विचार करणारे अनेक असतात, त्याच्यावर कारवाई करणारे कमी असतात. तिने तशी कारवाई केली त्या आईने. आपल्या मुलाला तसं घडवलंय, त्याला लक्ष दिलंय, त्याला जीवनामध्ये हेतू दिलाय, उद्देश दिलाय आणि तिने लढायला सांगितलंय. म्हणजे कुठल्याही लढाईवर गेल्यावर आपला शिवबा जिवंत परत येईल की नाही याची गॅरंटी नाही ना. पण आई सांगते, देशासाठी धर्मासाठी तू बलिदान दिलास तरी मला ते मान्य आहे. अशा आया पाहिजेत की नाही आज आपल्याला देशासाठी? सैन्य भरती कशी होणार नाही तर? समाजामधल्या कुरीतींवरती मात करणारा युवक युवती कशा उभ्या राहणार? जिजाऊ ही रिफॉर्मिस्ट होती. शेती असेल, सामाजिक अनेक रूढी परंपरा असतील, त्यांच्या विरोधामध्ये जिजाऊंनी शिवाजी महाराजांना शिकवण दिलेली आहे. जिजाऊ वॉज दी ओनली अँड रियल गुरु ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या जीवनातली ती गुरुस्थानी आहे. त्यांच्या ॲब्सेन्समध्ये संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन जिजाऊंनी चालवलेलं आहे. त्यांच्या ॲब्सेन्समध्ये न्यायाधीशाचं काम त्यांनी केलेलं आहे. त्या अत्यंत कनवाळू महिला होत्या. सरकारचा कुठलाही निर्णय हा गरीब माणसाला कधी त्रासदायक होणार नाही किंवा सरकारची कुठली योजना ही गरिबाला घेण्यासाठी लालफितीच्या कारभाराचा त्रास होणार नाही, हे त्यांनी पाहिलेलं आहे. याचे हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत. म्हणजे एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आणि तिची अशी उपेक्षा. आणि मला असं कायम वाटतं की पुरुष प्रधान समाज जो म्हणतो ना, ते काही खोटं नाही आहे. आणि त्याच्यामधनं आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्या देवी आहेत, धनगर समाजाच्या आहेत. आणि ज्या वेळेला महिला राणी बनू शकते हे कोणी इमॅजिन करू शकत नव्हतं,
त्यावेळेला त्यांनी जाऊन संपूर्ण देशामध्ये मंदिरांचे जीर्णोद्धार केलेत, जिथे मशिदी होत्या त्या सगळ्या रिस्टोअर करून मंदिरं बनवलेत आणि लढलेल्या आहेत त्या. आज ज्योतिर्लिंग आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की जाता येत नाही आपल्याला तिथे इतक्या लांब, मग आपल्या इकडचं ज्योतिर्लिंग क्लेम करायचं. आज 12 ज्योतिर्लिंगाची 120 ठिकाणं तुम्हाला मिळतील, ते म्हणतात ही ज्योतिर्लिंग आहेत. ऑथेंटिक 12 कुठली माहिती आहे? पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई होळकरांनी ज्या 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार केला होता, जीर्णोद्धार, ती ओरिजिनल ज्योतिर्लिंग आहेत. त्यांनी एक पुरावा सोडला आमच्यासाठी. नुसतं एवढंच नव्हतं, त्यांचे पाणी विषयक जे विचार होते माहितीच नाही आहेत आपल्याला, पाणी वाचवण्याचे. अहिल्यादेवी होळकरांनी लोकांना सांगितलं, शेतकऱ्यांना, की तुम्ही गोफणींनी पाखरं उडवून लावता ठीक आहे, पण एक तरी असं शेत ठेवा जे पाखरांना खाऊ द्या. आज इन्स्टावरती पोरपोरी म्हणतात की गरमी आले, थोडं चिमणीसाठी पाणी ठेवा वगैरे, पण आमच्याकडे अहिल्यादेवी होळकर होत्या ना असं करणाऱ्या. हे आयडियालिझम जे आहे, हे आदर्शवाद, महिलांचे आदर्शवाद, क्रांतीज्योती, आपल्याला क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श द्यायला नको मुलींसमोर. म्हणजे शाळेमध्ये पहिली शाळा जी भिड्यांनी दिली, समरसतेचं सगळ्यात आदर्श उदाहरण, सोयीस्करपणे लोक विसरतात. महात्मा फुलेंनी त्या काळात पहिल्यांदा आपल्या पत्नीला शिकवलं, सावित्रीबाईंना शिकवलं, मुलींची शाळा काढायला सांगितली. प्रचंड विरोध समाजात होत असताना एका ब्राह्मणांनी आपला वाडा त्यांना वापरायला दिला. ही सामाजिक समरसता हे लोक विसरतात, एकांगी विचार करतात, स्टिरियोटाईप विचार करतात. आणि तिथे शिकवायला जात असताना त्यांच्यावरती चिखलफेक व्हायची. चिखलफेक झाल्यावर अपमानित आणि दुःखी झालेली सावित्री महात्मांना म्हणते, मी काय करू? महात्मा काय उत्तर देतात? ते म्हणतात की उद्या जाताना सोबत एका झोळीत चांगली साडी घेऊन जा, शाळेत गेल्यानंतर साडी बदल, चांगल्या साडीत असताना मुलींना शिकव, आणि परत यायच्या वेळेला तीच साडी परत घाल जिच्यावरती चिखल होता. टाकू देत लोकांना जितका चिखल टाकायचा आहे, आणि घरी आल्यानंतर बदल. द लेवल ऑफ कमिटमेंट असं कुठे आज बघायला मिळतं? हा आदर्शवाद नको. सावित्रीबाईंचा मृत्यू कसा झालाय? प्लेगच्या दरम्यान जनतेची सेवा करताना रुग्णाला घेऊन जात असताना नदीमध्ये त्यांचा मृत्यू झालाय. आता ह्या गोष्टी माहीत नाही आहेत. आंबेडकर आणि फुले यांची नावं घेऊन भाषणं देणाऱ्यांना असंख्य गोष्टी त्यांच्या माहिती नाही आहेत. हे दुर्भाग्य आहे या देशाचं. म्हणून मी चुकीच्या गोष्टी सांगतात, चुकीचे नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून एक नव आंबेडकरवाद जन्म घेतोय. मला खूप आनंद वाटतो त्याच्याबद्दल की हा जो नव आंबेडकरवाद आहे हा ओरिजिनल आंबेडकर लोकांच्या समोर मांडण्याचं काम करतो. नवबौद्ध आहेत ते सगळं करणारे. आता मला काय म्हणायचं आहे की मग आजकालच्या युवतींना 12 जानेवारी तुम्ही करा विवेकानंद जयंती साजरी, मीही करतो, काहीच प्रश्न नाही, पण जिजाऊ जयंती झाली पाहिजे. आणि म्हणून हे पुण्यामध्ये नाही मी आत्ता सुरू केलेलं, दिल्लीमध्ये राजमाता जिजाऊ जयंती भव्य कार्यक्रम, आणि 300हून अधिक युवती त्याच्यामध्ये, 200हून अधिक युवक त्याच्यामध्ये, आणि सर्व महिला नेत्री तिकडे आल्या, त्यांनी भाषणं दिली, अप्रतिम कार्यक्रम झाले. मी म्हटलं आता पुण्यामध्ये आपण कार्यक्रम. किती वर्ष? हे 4थं वर्ष आहे पुण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या पूज्य दीदीमा साध्वी ऋतंभरा, म्हणजे यावेळेचा कार्यक्रम, आजचा कार्यक्रम जो आहे तो पूज्य दीदीमा साध्वी ऋतंभरांना मी बोलवलंय, त्या येणार आहेत. आणि JNUच्या कुलपती व्हाईस चान्सलर डॉक्टर शांतीश्री धुलीपुडी पंडित, दाक्षिणात्य आहेत, त्या येणार आहेत. नंतर पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्कीचे जे चेअरमन आहेत, त्यांनी असंख्य दलित युवकांना उद्योजक बनवले, नोकरी मागणाऱ्यांना नोकरी देणारे बनवले, त्यांना या कार्यक्रमात बोलवले. रणजित सिंग नाईक निंबाळकर जे माढ्याचे खासदार आहेत, जे फलटणचे आहेत, म्हणजे सईबाई ज्या राणी होत्या शिवाजी महाराजांचा, त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांचं माहेर जिकडचं आहे, तिकडचे निंबाळकर हे त्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत. चित्रा किशोर वाघ येणार आहेत, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा. आज जितेंद्रानंद सरस्वती येणार आहेत वाराणसीवरनं. आम्ही त्याच्यामध्ये 16 यशस्वी महिलांना आम्ही राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कारांनी पुरस्कृत करणार आहोत.
मुक्ता टिळक ज्या कॅन्सरनी ज्यांचा स्वर्गवास झाला, भारतीय जनता पार्टीच्या आमदार, त्यांना आम्ही मरणोपरांत हा पुरस्कार देणार आहोत. त्यांचा मुलगा कुणाल हा तो अवॉर्ड घेण्यासाठी येणार आहे. त्याचबरोबर स्वामी विवेकानंद जयंती आहे, त्याच्यामुळे आम्ही 12 अशा युवकांना पुरस्कार देणार आहोत ज्यांनी पुण्यामध्ये हिंदुत्वाची धुरा वाहिली, समाजसेवा केली, समरसता केली, धर्मांतरणाचा विरोध केला, गोहत्येचा विरोध केला. त्यांनी असंख्य कामं हिंदुत्व म्हणून केली. अशा आम्ही 12 तरुणांना स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार देणार आहोत. असा एक तेजस्वी, ओजस्वी आणि प्रेरणादायी सोहळा एका अर्थाने आपण म्हणू बालगंधर्व रंगमंदिरामध्ये 4:30 वाजता येऊन सगळ्यांनी जागा धरावी, कारण ओव्हरफ्लो असेल. बिलकुल. आणि त्याच्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, 108 तळागाळातल्या महिलांना देखील आम्ही पुरस्कार देणार आहोत. अच्छा. 108. मग एखादी कॉन्स्टेबल म्हणून आयुष्यभर नोकरी केली, सचोटीने काम केलं, एखादी कोणी नर्स म्हणून नोकरी केली, एखादी 35शीत विधवा झाली आणि धुणं भांडी करून आणखीन कामं करून आपल्या मुलांना मोठं केलं, शिकवलं, ती सुद्धा एक अचिव्हर आहे. आणि अशा सगळ्या अचिव्हर महिलांना आम्ही पुरस्कृत करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे महिलांसाठी काम केलंय भारताच्या इतिहासामध्ये कोणी नाही केलं. महिला पंतप्रधान असून तिला कधी वाटलं नाही की 5.5 लाख गावांमध्ये महिलांना सूर्योदयानंतर सूर्यास्तापर्यंत शौचाला जायला लाज वाटते, दुर्घटना घडतात. मोदींनी केलं. कोट्यवधी शौचालय देऊन त्या शौचालयांना नाव काय दिलं तुम्हाला माहिती आहे? ते नाव आहे इज्जत घर. त्यांनी उनको इज्जत लौटाई मोदीजीने. या देशामध्ये त्या थीमवरती एक बॉलिवूडची फिल्म, बॉलिवूड फालतू शब्द आहे, चर्सी आणि गंजेड्यांचा शब्द आहे, हिंदी सिनेमा निघाला आणि तो हिंदी सिनेमा सुपरहिट झाला. या देशात सॅनिटरी पॅडसाठी पंतप्रधानांना प्रचार करावा लागला, योजना आणावी लागली, वेंडिंग मशीन्स बनवायला सांगितली आणि आज करोडो महिलांना सॅनिटरी पॅड्स दिले आणि त्याच्यावरती पॅडमॅन चित्रपट बनतो, हिंदी सिनेमा सुपरहिट होतो. अशा गोष्टींमध्ये महिलांसाठी लोकसभेमध्ये आरक्षण आणलं, सगळे बाता मारत होते, यांनी आणून दाखवलं. 2029 पासून चालू होईल ते. आणि त्याच्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींच्या या महिलांसाठी केलेल्या कामांमध्ये भविष्यामध्ये युवती ज्या वेळेला पुढे येतील त्यांना राईट टाइम टू सेलिब्रेट जिजाऊ जयंती. बरोबर. त्यांना वातावरणही चांगलं मिळालेलं आहे देशामध्ये आणि जिजाऊ जयंतीसारखे कार्यक्रम. माझं तर न्यूज डंकाच्या माध्यमातून सगळ्या श्रोत्यांना, दर्शकांना आवाहन आहे की तुम्ही आपापल्या ठिकाणी भले 25 लोकांबरोबर जिजाऊ जयंती करा आणि त्यांच्यासमोर कोणीतरी भाषण द्या. तुम्हाला कितीतरी रेफरन्सेस मिळतील, यूट्यूबवरती अनेक भाषणं मिळतील. काही नाही तर सगळ्यांना बसवा आणि एखादं यूट्यूबवरती भाषण लावा ना. लेट पीपल लिसन व्हॉट राजमाता जिजाऊ वॉज. बिलकुल. सुनीलजी, तुम्हाला इथे बोलवताना मला एक पक्क ठाऊक होतं की तुमची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. त्याच्यामुळे राम मंदिराचा जो इतिहास आहे तो संपूर्ण घटनाक्रम तुमच्या मुखातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि माझी कल्पना सुपरहिट झाली असं मला वाटतं. तुम्ही खूप चांगली माहिती दिलीत आणि तुमच्या पुण्याच्या कार्यक्रमाबद्दल सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. तर आजच्या या तुमच्या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांच्या वतीने, माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, छान गप्पा मारल्यात, उत्तम माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. अहो, तुमचा न्यूज डंका खूप प्रसिद्ध आहे, लक्षावधी लोक ते पाहतात. त्याचा तुमच्या इंटरव्ह्यूचा फायदा मला होईल. तुमच्यामुळे मला 4 लोक पाहतील. म्हणजे अत्तराच्या दुकानात गेल्यावर अत्तर विकत घ्यायची गरज पडत नाही, बाहेर येता येता तो फ्रॅग्रन्स अंगावरती आलेला असतो. तसं न्यूज डंकामध्ये येऊन माझं झालं. खूप खूप धन्यवाद माझ्यातर्फे तुम्हाला. जय श्रीराम. जय श्रीराम. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.